मुंबई गोवा महामार्ग नव्हता तेव्हा दळणवळणाची चांगली सुविधा आणि सुखद असा प्रवास व्हायचा। पण सध्या मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे। जुना रस्ता होता तो बरा होता। महामार्गावर आज लोकांना मरण यातना सोसाव्या लागतात। लोकांना मणक्याचे आजारही झाले तरीही सरकारचे डोळे अजून उघडत नाहीत। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे। ठाण्यात घोडबंदर परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत। एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो। एकूणच हा परिसर निसर्गसंपन्न परिसर आहे। या ठिकाणी वृक्षांची संख्या अधिक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात। घोडबंदर येथील आनंदनगर भागातील ऋतू एन्क्लेव्ह या गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना झाडावरील पक्ष्यांची घरटी खाली पडून 36 पिल्लांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे पक्षीमित्र संतप्त झालेत। काही घरट्यातील अंडी पडून ती फुटली तर जखमी अवस्थेत असलेल्या 20 पक्षी आणि त्यांच्या पिल्लांना वाचवण्यात पक्षीमित्रांना यश आले। खासगी ठेकेदारामार्फत झाडांची छाटणी सुरू होती आणि या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले। पावसाच्या 2 महिन्यात ठाण्यात निसर्ग कोसळला। झाडं मोडली, रस्त्यावर ऑइल पडले, आगी भडकल्या, रस्ते जलमय झाले, भिंती खचल्या आणि संकटाच्या सावली सामान्य माणूस अडचणीत आला। पण या प्रत्येक संकटाच्या मागे एक न दिसणारा हात होता। ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मे ते जुलै या कालावधीत या कक्षाच्या फोनवर सुमारे 1100 मदतीसाठी कॉल आले। दापोली तालुक्यातील कोकमबाळी मार्गे जाणाऱ्या शिवाजीनगर भोंजाळे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची रोजची वाहतूक धोकादायक झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। रायगडच्या रोहा येथील डॉक्टर सी.डी. देशमुख कन्या विद्यालय संकुल येथे सक्षम तू मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार रोहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सक्षम तू उपक्रमांतर्गत मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले। या शिबिरात इयत्ता 5वी ते 10वीचे सुमारे 250 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते। या शिबिरात लैंगिक शोषण, ऑनलाईन फसवणूक, गुड टच, बॅड टच तसेच काही अडचण असल्यास टोल फ्री नंबरवर संपर्क साधणे असे मार्गदर्शन करण्यात आले। मोठ्या माणसाला आपल्या पालकाची असेल, आपल्या घरातल्यांची असेल ही काळजी असते आणि तुम्ही ज्या आता वयाच्या मुली इथे बसल्या आहेत तर त्याचा वय, त्यांची मानसिकता, त्यांच्या शरीरात होणारे बदल ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आता कदाचित सांगू की नको हे सगळ्यात महत्वाचं। अमुक अमुक गोष्ट आहे ती चांगली पण असू शकते, वाईटही असू शकते, पण ती शेअर करू की नको हा सगळ्यात मोठा तुमच्या वयाच्या मुलींमध्ये असलेला एक भाग असतो। अगदी एखादीचा आवडलेला ड्रेसचं कापड किंवा ड्रेस असेल तिथपासून ते एखाद्या मुलीने केसाला लावलेल्या क्लिप पर्यंत आपल्या डोक्यामध्ये 24 तास, जसा यांचा 112 नंबर 24 तास चालू असतो तसं आपल्या डोक्यामध्ये 24 तास या गोष्टी चालू असतात। आणि त्याला पुन्हा आणखीन एक भगवंतानी जोड दिलेली आहे की बाईच्या जातीला या सगळ्या गोष्टी आहेतच। त्यामुळे त्याचा तुमचा विचार जास्ती करून त्यांनी हा कार्यक्रम जिल्ह्याच्या नियोजन कमिटीमध्ये आम्हाला सांगितला की शाळेय मुली ज्या 8वी 10वी 12वी या ग्रुपमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही करा। म्हणून प्रामुख्याने त्याच्यामध्ये होणारे तुमचे मानसिक बदल असतील, शारीरिक बदल असतील आणि मानसिक जे आतून चाललेले बदल असतील। आज त्या आल्या होत्या, आपण त्या काय जे सांगत होत्या ना, खरं तर मला त्यांना एक गोष्ट बोलायची होती पण सगळ्यांच्या समोर कशी बोलणार इथपासून ते पोलिसांकडे गेल्यावरती आणखीन आपल्याला काही वेगळी ट्रीटमेंट मिळेल का किंवा आपल्याला तिथे गावात आपल्याला कोणी काही बोलेल का, मग बाजूचे काय म्हणतील, शिक्षकांमध्ये काय म्हणतील, अशा भीतीपोटी सगळ्या गोष्टी या प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात। त्यामुळे कधी ना कधीतरी या गोष्टीला प्रत्येकाला फेस करावं लागतं। त्यामुळे त्यांनी आता दोघांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे असेल। एकूणच समाजात वावरताना सक्षम हा शब्द सर्व अर्थाने बघितला तर सक्षम बरोबर सजग हा एक शब्द सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। कदाचित ते तुझ्या माझ्या बाबतीत होत नसेल
पण आपल्या बरोबरीच्या बाबतीत, आपल्याकडे कामाला येणाऱ्या बाईच्या बाबतीत असेल, काय दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आपण कोणाला भेटतो तिथल्या असतील, पण असं सजग असणं, मला नाही झालं तर मला कशाला गरज पडली आहे कोणाच्या मध्ये जाऊन बोलायची, हा विषयही आत्ता तुम्हाला सक्षम होणं, त्याच अर्थाने याचं नियोजन करून आज हा कार्यक्रम आपण इथे सादर केला. तुम्ही सर्वजणी खरंच चांगल्या ठिकाणी शिकतात, त्याही अर्थाने आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि तुम्हाला सुपरिचित असलेल्या महिला बाल कल्याण मंत्री आपल्या ज्या आहेत, त्याही एक मुलगी आहेत, त्याही एक स्त्री आहेत, या अर्थाने तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला नक्कीच या सगळ्याचा अभिमान वाटेल. आपल्या इथे आलेल्या राऊत मॅडम असतील, आपल्या जिल्ह्याला आलेल्या मला वाटतं आत्ताच्या ज्या कलेक्टर आहेत त्याही आत्ता एक स्त्री आहेत. तुम्ही आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनाही नेहमी बघत असता, तुमचे सगळे शिक्षक बघत असतात. प्रत्येक मुलाच्या आयुष्यातनं खरं तर हिरो किंवा हिरोईन ही सगळ्यात पहिल्यांदी, कारण ह्याच भाषेत लवकर समजतं. एक तर आपल्या घरातला आपला बाबा जो असतो तो पहिला हिरो असतो, नाहीतर शाळेतले शिक्षक. तुम्हाला आता कदाचित हा अनुभव नंतर येईल, कदाचित मी बोलते तर थोडंसं लांबतंय, पण तरी एखाद्या शिक्षकाची सेवानिवृत्ती किंवा तुम्ही इथून 10वी वगैरे सोडून जाताना तेव्हा मुलं आम्ही केलंय हे आमच्या लहान वयामध्ये, ढसाढसा रडायला येतं, मला हे शिक्षक खूप प्रिय होते, मला ह्या मॅडम खूप आवडायच्या, मला अमुक सेफ कॉर्नर आपल्याला त्यांच्याविषयी वाटतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं थोडंसं भान ठेवा, स्वतःकडे लक्ष द्या, समाजात आपण ज्या राहतो त्याच्याकडे लक्ष द्या, आणि कोणत्या अडचणी असतील तर त्या निवारण्यासाठी आपल्याबरोबर जी काही मंडळी आहेत त्यांचा आपण मदत घेऊया, आणि तुमचं सगळं पुढचं आयुष्य हे सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि चांगल्या काय म्हणूया बॅकग्राऊंडचं जावं, अशी आज अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक अभिनंदनात्मक गोष्ट सांगूया आणि इथे आपण थांबूया. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मुरुड तालुक्यातील उसरोली फाटा येथील पंचक्रोशी आगरी समाज सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शैलेश काते, ज्येष्ठ नेते जनार्दन सदाशिव तथा अण्णा कंधारे, सरचिटणीस दीपक गीते, शहर उपाध्यक्ष सुधीर पाटील, प्रवीण बैकर, बाळा भगत, किशोर म्हसळकर, विजय तरे, अतुल पाटील, हरेश आरकशी, अजित कासार, रमेश दिवेकर, विकास दिवेकर, धर्माजी हिरवे, डोंबिवली ब्लड सेंटरचे डॉक्टर प्रदीप यादव, त्यांची टीम तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.